नमस्कार मंडळी, वेलकम टू एक्सप्लोर विथ स्नेहा. तर पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यात पहिली गोष्ट येते ती म्हणजे आंबाड. आणि सगळी मच्छी बंद होते, पण पावसाळ्यात एक मच्छी येत जाते म्हणजे ती आंबाड, ओली आंबाड. इथे आमच्या मम्मीने ही 50ची आंबाड आणलेली आहे आणि ती आता साफ करते. मी लगेच करणार आहेस? हो. आणि हे काय, कसली कोलंबी आहे? कोलंबी आहे ती. आणि हा आमचा मांजर बरेच दिवसांनी त्याला मच्छी दिसले म्हणून ओरडतोय. हे बाजूचा मोडते, डोक्या साईडचा मोडते, मधीतून साल काढते बघ. काही लोक डोक्यांसगत ठेवतात. हा, म्हणजे डोका थोडासाच हे करायचा ना, मोडायचा. आणि मधली थोडीशी साल, म्हणजे आंबाडीची शेपटी आहे ती थोडीशी मोडायची. आणि पूर्ण डोका नाही मोडायचा, फक्त तिचे स्टार्टिंगला ते टोकदार कुसं असतात ती फक्त मोडायची आणि मधला साल. अशी साफ करण्याची पद्धत आहे. आणि काही जण फक्त डोक्याचा भाग आणि शेपटीचा भाग काढतात आणि साल तशीच ठेवतात ना आंबाडीची. आंबाड स्वच्छ 2-3 पाण्यात धुवून घेतले मम्मीनी. आणि आता फोडणीसाठी कांदा, टॅमॅटो आणि लसणाच्या 4-5 पाकळ्या लागणार आहेत. तुम्ही कांदा जास्त घ्या, मी कमी घेतलाय कारण आमच्या मम्मीला कांदा आवडत नाही, त्यामुळे मी कमी घेतलाय. तुम्ही जास्त कांदा घ्या, त्यामुळे ग्रेव्ही चांगली थिक बनते आणि जास्त ग्रेव्ही बनते. मी नंतर मीठ टाकायचं ना? नाही टाक, कमी टाक. आणि आंबट हलवा.